या ठिकाणी जे काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी यांची आघाडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्या संदर्भामध्ये बोलावलेल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय खासदार रवींद्र चव्हाण, उपस्थित सन्माननीय जिल्हा कमिटीचे अध्यक्ष पाटील बेगमोगलजी, सन्माननीय शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दत्ताभाई, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेजी पावडे, उपस्थित इकबालजी भिंगे, सन्माननीय वंचित आघाडीचे जिल्ह्याचे शहराचे नांदेड उत्तर शहराचे अध्यक्ष प्रशांत इंगोले, एकनाथजी मोरे, श्याम गरंजी, महेशजी देशमुख आणि सर्व काँग्रेस पक्षाचे वंचित आघाडीचे कार्यकर्ते, सर्व पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या मित्रांचे आभार व्यक्त करतो. यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिला. आज काही अत्यंत महत्त्वाच्या संदर्भामध्ये आपल्या ठिकाणी सांगितलं. काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी या ठिकाणी एकत्रपणे महानगरपालिकेत लढत. या संदर्भामध्ये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सरकार साहेब आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे महाराष्ट्राचे देशाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा होऊन खालील सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना केल्या की दोन्ही पक्षाची आघाडी या ठिकाणी केली पाहिजे आणि त्यानुसार जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सत्तार साहेब आणि आपले सन्माननीय खासदार चव्हाण साहेब आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रशांतजी, अन्य नेते यांच्यासोबत चर्चा झाली आणि चर्चा होऊन जे या ठिकाणी सांगत आहे त्यापुढे सांगितलं पाहिजे की नांदेड महानगरपालिकेमध्ये काही शक्ती जे आहे ते आपल्या पक्षामध्ये काही लोकांना MIM मध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हे आता उघड झालेलं आहे की सरळ निवडणूक येणार नाही म्हणून पक्षात आणि तशा प्रकारचे विभाजन करून निवडणूक प्रयत्न विरोधी पक्ष बीजेपी करताय हे सर्वांच्या समोर उघड झालेलं आहे. देश स्तरावर राज्यस्तरावर की त्यांना लोक जिंकण्याचं अस्त्र म्हणून पक्षातील नेते आहेत त्यांच्यामध्ये विभाजन करणं, त्यांना अशा प्रकारे आमिष दाखवणं आणि त्या माध्यमातून आपण निवडणूक जिंकणं अशा प्रकारचा प्रयोग आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये बीजेपीने केल्याचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आहे. आमिष दाखवणं वेगळ्या पद्धतीनं भाजप पक्ष आणि त्यांना कुठेतरी वेगवेगळ्या पक्षच त्या ठिकाणी लढत केली पाहिजे, वेगळेच त्या ठिकाणी संघटना स्थापन करून त्यांना निवडणूक मध्ये उतरवलं जेणेकरून काँग्रेस
ती त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे पूर्णपणे. त्याला कशा पद्धतीने विभाजन करता येईल तो प्रयोग आज नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा केल्याचं चित्र आपण सर्वजण पाहतोय. त्याच्या पाठीमागे कोण आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. लोकांमध्ये जनतेमध्ये ही चर्चा आहे की या ठिकाणी विभाजन करण्याचा जो प्रयत्न षडयंत्र जे या ठिकाणच्या बीजेपीच्या नेत्याने आखलेलं आहे हे आता घराघरामध्ये सुद्धा त्याची चर्चा आहे की काँग्रेसला हरवण्याकरता अशा प्रकारचं आघाडीला हरवण्याकरता अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रयोग त्यांनी केलेले आहे. परंतु जनता आता हे विसरणार नाहीये. जनतेला कळून चुकलेलं आहे की याच्या पाठीमागे बीजेपीचं षडयंत्र आहे, याच्या पाठीमागे बीजेपी आहे आणि त्याकरता जनतेने ठरवून टाकलेलं आहे की यावेळेला जे काँग्रेस आणि वंचित आघाडी आहे यांना सत्तेमध्ये महानगरपालिकेमध्ये बसवायचं आहे. या ठिकाणचा भ्रष्टाचार असेल, या ठिकाणी जी सार्वजनिक स्वरूपाची महत्वाची कामं व्हायला पाहिजे ती सुद्धा कामं होत नाही आहे. फक्त आमच्या हाताखाली सगळे राहणार पाहिजे असा जो प्रयोग नांदेड महानगरपालिकेच्या माध्यमातून काही नेत्यांनी हातामध्ये घेतलेला आहे त्याला हाणून पाडण्याचं संपूर्ण महानगरपालिकेमधल्या जनतेने ठरवलेलं आहे. आणि ते चित्र आपल्याला लवकरच दिसेल की आज आम्ही आघाडी जी केली एका विचाराचे सगळेजण आम्ही आहोत. कुठेही आमच्यामध्ये आमच्या विचाराला तडा आम्ही जाऊन दिलेला नाही. एक संघ आणि त्यामुळे आमच्या विचाराची सगळी जनता जी आहे एक महानगरपालिकेला जिंकून होईल अशा प्रकारचा विश्वास आम्हा सर्वांना आहे. महानगरपालिकेच्या जनतेला सुद्धा या ठिकाणी वंचित आघाडीला किती जागा आणि काँग्रेस पक्षाकडे किती जागा हा सगळ्यात महत्वाचा आणि तुमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. आणि त्याकरता आपल्याला सांगू इच्छितो की वंचित आघाडी 20 जागेवर निवडणुका महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत लढतील आणि त्यात 61 जागा त्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार महानगरपालिकेमधल्या प्रभागामध्ये लढतील. 61 आणि 20 अशा प्रकारचा फॉर्म्युला आम्ही केलेला आहे. आणि आम्ही खात्री आहे जनता सगळी चर्चा करायला लागली आहे. त्या दोन्ही पक्ष एकत्र आले तर महानगरपालिका ही काँग्रेसच्या आणि वंचित आघाडीच्या हातामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण शहरामध्ये आहे. मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण जे षडयंत्र बीजेपीने आखलेलं आहे तयार केलं आहे त्याला बळी पडू नका. वंचित बहुजन आघाडी 20 यामध्ये सर्व राज्यस्तरावर सुद्धा फूट टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणाला कुठं उभं करायचं म्हणजे जे काँग्रेस विचाराची जी मुद्दा आहे ते विभागले जातील अशा प्रकारचा ठोका राज्यामध्ये मुंबईत असून तर कालपर्यंत नांदेडपर्यंतचा प्रयोग सुरू आहे. आणि तोच प्रयोग या ठिकाणी एक षडयंत्र तयार करतो. प्रमुख पार्टीला म्हणा तुम्ही या लोकांना उमेदवारी द्या, आम्ही काय ते त्यांना सगळं मदत करू. हे काय दर्शवते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता लपून पडलेल्या गोष्टी नाही आहे. म्हणून जनता त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे जे षडयंत्र त्यांनी केले त्यामुळे जनतेला पटलेलं नाही आहे. म्हणून अशा प्रकारचं एक चित्र संपूर्ण चांगलं वातावरण नांदेड शहरामध्ये दिसून येत आहे. याचे परिणाम आपल्याला तात्काळ दिसून येतील. थोडापुढे त्यांचे प्रयत्न सुरूच असतात कारण त्यांना सरळ निवडणुका जिंकायची काम नाही करावे. आणि वंचित आघाडी काँग्रेस एकत्र आल्यानंतर जनमानस सुद्धा चर्चा करायला लागलेली आहे की आता महानगरपालिका ही काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या हातामध्ये जाणार आहे. आणि तशा प्रकारची भूमिका ही जनतेने घेणं सुरू केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये एक वातावरण चांगलं वातावरण निर्माण संपूर्ण शहरामध्ये झालेलं आहे. त्याचे परिणाम भविष्यामध्ये सुद्धा चांगले होतील.
एक मजबूतीनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न आमच्या सर्वांचा आहे. सर्वांनी जे काँग्रेसचे उमेदवार आहे किंवा वंचित आघाडीचे उमेदवार त्यांनाच मतदान आपण करावं अशा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी जनतेला सुद्धा मतदारांना सुद्धा करू इच्छितो. धन्यवाद. जय हिंद. साहेब, एक प्रश्न विचारायचा आहे. मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाली होती, पण लगेच दुसऱ्या पदाधिकाऱ्याने एका पत्रकार परिषद गेली की आघाडी नाहीये म्हणून वंचितच्या. प्रश्न कसं असतो की आघाडी झाली तर दोन्ही पक्षांना फायदा मिळेल. एखाद्या ठिकाणी काही जागेवरनं आघाडी होत नाही तर त्या ठिकाणी एक आपण विचार करतो की व्हायला पाहिजे. शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न काँग्रेसकडनं आणि वंचित पक्षाकडनं सुद्धा हाच केला जातो की आघाडी झाली पाहिजे. परंतु स्थानिक काही विषय असतात, स्थानिक काही नीती असतात, उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये वादविवाद त्या ठिकाणी असतो. परंतु प्रयत्न हाच आहे की दोन्ही पक्षांनी आघाडी केली. एका विचाराचे दोन्ही पक्ष आहेत पण आघाडी त्या ठिकाणी केली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची नेहमीच राहिली. याच्यापूर्वी सुद्धा वंचित आघाडीला सोबत घेण्याची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची नेहमीच राहिलेली आहे. सर, वंचितला प्रश्न आहे, त्यांनी 9 उमेदवार जाहीर केलेत. सर, 9 उमेदवार जाहीर केले, त्याचं काय? उमेदवारी फॉर्म भरायला द्यायचं आहे आणि ते नाही त्याचं उत्तर द्या ना. नाही, त्यांना उत्तर द्या. सर, आपल्या 9 उमेदवार जाहीर केले तर परत येणार का? आज श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. या महानगरपालिकेमध्ये आम्ही भरघोस मतांनी दोन्ही पक्षाचे महापौर आहेत हे तेवढं आश्वासन देतो. कारण मला माझा फॉर्म भरायला जाण्यासाठी वेळ होत आहे म्हणून मी आपली माफी मागतो आणि आपल्याला लवकरच मी भेटतो. ही युती आमची झालेली. सर, ते 9 उमेदवाराचं का? 9 उमेदवार जाहीर केले वंचितने. आम्ही 20 उमेदवार आहेत आमचे. जाहीर केले सुद्धा काँग्रेसने मान्य केलेले आहे. ते पण आम्ही घेतो. आम्हाला काही याच्यामध्ये 2-3 सीटवर कमी जास्त आम्ही करून घेऊ. ठीक आहे. थँक्यू. साहेब, महाविकास आघाडीमध्ये उबाटा आणि अधिकारी हे पण आहे, तर त्यांना या युतीमध्ये घेतलं नाही. यामध्ये आमची आघाडी जी आहे वेळी नाही. आता चर्चा आम्ही आमच्या काही लोकांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडनं काही असा योग्य प्रस्ताव आमच्या जिल्हाध्यक्षांकडे काही आलेला नाही आणि आला असता ते विचार केला असता. म्हणून आता वेळ फार कमी आहे. या कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टीला पुढे जाणं शक्य नाही म्हणून आम्ही वंचित आणि काँग्रेस असे आघाडी करून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, आमच्या शहराध्यक्षांची एक क्लिप व्हायरल झाली, एक जुनी आहे की त्यांचीच आहे की नाही हे जरा खुलासा झाला तर बरं होईल. नाही, शहराध्यक्षाची अत्यंत स्पष्टपणे भूमिका आहे आणि मजबूतीने त्यांच्या नेतृत्वाखाली नाही, त्या क्लिप बद्दल सर, त्या क्लिप खरी आहे का खोटी आहे? ते सत्ताबाई सगळे झाले प्रश्न सत्ताबाई कारण त्या क्लिपची अफवा उत्तर नाही ना जबरदस्त सत्ताबाई. जिस तरह से आज पत्रकार परिषद में हमारे नेता माजी मंत्री मल्लिका ठाकरे जी आए, पहले उनका शुक्रिया करते शायद कांग्रेस के और सभी साथी मेरे कल का जो बताएगा पत्रकार वाले उनको जिस तरह से वो संतुलित क्षेत्र मैदान में आया है. आज इस तरह से नांदेड़ महानगर पालिका में हमारी युति हुई के साथ और जिस तरह से भारी ताकत से हम लड़ने वाले इंशाअल्लाह आने वाली महानगर पालिका में हमारे वंचित बनाने की सत्ता आने वाली है. इसलिए घबराएगा इंसान. राष्ट्रवादी में जाने वाले थे आप. पदाधिकारी को भी हमें बोलते रहते पर आदमी
वर्तमान शहर अध्यक्ष है, शहर अध्यक्ष रहेगा। जिस तरह से हमने लोकसभा जीते हैं, जिस तरह से माननीय जो हमारे मिनिस्टर जो थे नेता, जिस तरह से जो छोड़ के भाग गए थे एमडीएफ पे लोकसभा के पीरियड में, वो समझे थे कि लोकसभा में उम्मीदवार नहीं मिलेंगे। आज वही चार उन्होंने जो चले हैं कि हमारे जो सबसे थे जो कांग्रेस के नगर सेवक जो भागे तो समझ रहे थे कि भाई आज उनको उम्मीदवार नहीं मिला, वो परिस्थिति को समझे थे। और जिस तरह से कांग्रेस ने लोकसभा जीती, उसी तरह आज कांग्रेस के पूरे एपीसी के द्वार और जितने जो मुस्लिम समाज के जो गए हैं, आप देखे उनसे भारी ताकत के उम्मीदवार आए, 11, 12, 13, 14, 15, 15 और एक भाग परवाह जो मुस्लिम एरिया है। और इंशाल्लाह इसमें अच्छे उम्मीदवार 11 में तगड़े उम्मीदवार है, जो आने वाले वक्त में जनता इनको समाप्त हो गई। आप देखिए एक आपले या ठिकाणी जे षडयंत्र जे चालू आहे ते षडयंत्र बीजेपीच्या जो नेता आहे त्यांच्या माध्यमातून चालू आहे की काँग्रेस पक्षाला तोडायचं असेल तर या ठिकाणचे मुस्लिम कम्युनिटी असेल किंवा इतर काँग्रेस सोबत असणारी कम्युनिटी असेल यांच्यामध्ये विभाजन करण्याकरता त्यांनी एमआयएमकडे हे सगळं उमेदवार पाठवलेले आहेत आणि एमआयएमच्या जे काही त्यांना मदत लागेल ती मदत ती सुद्धा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे. परंतु जनतेला लक्षात आणलंय का हे सगळी चाल आहे, हे मतदान आपल्यामध्ये फूट पाडण्याकरता यांनी हा बीजेपीने केलेला प्रयत्न आहे. हा प्रयत्न त्यांचा जनता हाणून पाडला. इथेच नाही, आपण मुंबईला जरी विचार केला तर मुंबईच्या सुद्धा त्या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी आणि काँग्रेस त्या ठिकाणी उभी आहे. एकाकडे उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे उभे आहेत, ते त्यांच्या विचाराला मतदान मागतायत. परंतु त्यांना हे माहित आहे बीजेपी आणि शिवसेनेला की आपल्याला जे काँग्रेसचे पारंपरिक मत जे आहे ते मिळणार नाही. म्हणून अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा त्यांनी वेगळं उभं राहायला सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारचे काँग्रेसचे वोट बँक आहे त्याला आपण सेफ दिला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न मुंबईला सुद्धा चालवलेला आहे. हे प्रत्येक ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाचा पुणे आणि पिंपरी स्वरूप, कारण त्याचं बालेकिल्ला आहे. पवार गटाचा बालेकिल्ला असेल, काँग्रेसचं त्या ठिकाणी मतदान आहे, इतरांचं मतदान कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे पारंपरिक मत विभाजन करण्याकरता त्यांनी अजित पवारांचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा ते उपयोग करून घेतला आणि त्यामुळे अजित पवार कुठे कुठे मी कसं सेक्युलर आहे हे दाखवण्याकरता सुद्धा काही भूमिका हे सुद्धा त्यांचं विचारपूर्वकच पावलं आहे. परंतु जे पारंपरिक मतं आहेत काँग्रेस पक्षाची, जे काँग्रेस पक्षाच्या विचारावर जे मतदान करत होते ती लोक कुठेही विचलित होणार नाही. ती काँग्रेस पक्षाच्याच बाजूला अत्यंत भक्कमपणे राज्यामध्ये राहतील ही खात्री सुद्धा आम्हा सर्वांना आहे. सगळ्या राज्यात आपण पाहिलं असेल की बारकाईने आपण सगळ्या गोष्टी पहा. इथे अजित पवार का नाही, इथे अजित पवार का आहे, इथं अजित पवार कुठली मतं तोडत आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी हे बीजेपीचं षडयंत्र संपूर्ण राज्यामध्ये आहे. ते त्यांचंच एक आपल्याला आपल्या समोरचं उदाहरण आहे की नांदेडमध्ये या ठिकाणी त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, अशोकरावजी चव्हाण साहेब माझे मुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा थोडा आणि निवडणूक जिंकला. हे षडयंत्रांचं चांगल्या पद्धतीनं त्यांचं मला माहिती आहे की कशा पद्धतीनं मतदान त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात आणि त्याचा एमआयएममध्ये पाठवलं त्यांना महत्व आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. ती मला कॅन्डिडेट का गेले त्याचा आपण मार्ग करा. हे कुठे जातात, कुठून घरातून बाहेर निघतात, कुठे त्या ठिकाणी जाऊन हैदराबादला कोण पाठवते, त्याच्यासोबत कोण माणसं असतात घेऊन जाणारी, यांना उमेदवार द्या म्हणणारी, ही सगळी व्यवस्था जी आहे ती पद्धतशीर अलीकडच्या निवडणुकीच्या
लाभोरी आणि अशोक चव्हाण आपल्याला दिसून येत आहे की अशा प्रकारचे काही हुजूम आमच्यामध्ये आपल्या मंडळात तोडण्याकरता ही लोक त्या ठिकाणी असं नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे खेळ खेळतात. बाईट घेऊ. यादी देऊ राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती होणार होती. कोणासोबत राष्ट्रीय समाज पक्ष महादेव करतायत. रासप. काल खासदार साहेब म्हणले की युती झाली म्हणून. नाही युतीसाठी माणिकराव ठाकरे. एखाद्या गोष्टीने आम्हाला चर्चा आमची चालू आहे का ते फायनल होईल. आता ते फक्त 3 मार्च सेकंड फॉर्म भरलेले आहे जे जे इंटरेस्टेड होते त्या सर्वांसाठी आता फक्त निघालो होतो तुझ्याकडे आलो. हो झाली यायलो तुझ्याकडे यायलो म्हणलं. कुठे आहे चालू? प्रपोजल दिलं पण त्याच्यामध्ये स्वतः आम्ही दर दिवसालाच आपल्याला थोडं बरं, briefing या. व्हायला पाहिजे. तर रोज वेगवेगळ्या बातम्या अफवाच्या सुद्धा पसरवल्या जाणार आहे. म्हणून अफवाच्या त्या ठिकाणी जे पसरवल्या जाईल त्याला व्यवस्थित माफक कशा प्रकारचं उत्तर देण्यासाठी सुद्धा 5 लोकांची आम्ही एक कमिटी केलेली आहे की रोज आपल्याला ब्रीफ करतील की कुठल्याही संदर्भामध्ये आपल्यामध्ये सुद्धा गैरसमज राहू नये होऊ नये जनतेचे. त्या संदर्भामध्ये 5 लोकांना आम्ही कमिटी केलेली आहे. हे सुद्धा खासदार साहेब एकदा 3-4 नंतर अनाऊन्स करते नावं फायनल केलेली आहे किंवा उद्या अनाऊन्स करते. तर रोज आपल्याला माहिती देण्याच्या संदर्भामध्ये इथे व्हायचं. नाही त्याचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्याचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. कोणाचाही आला नाही. आम्ही मागितलो कारण आम्ही समविजय पक्षाला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची नेहमीच राहिली आहे. यावेळेला आम्हाला आनंद झाला असता की त्यांची जर नाव त्यांनी दिली असती तर आम्हाला आनंद झाला असता. ते होऊ शकलं नाही. परंतु त्यांच्यासोबत अजून जे काही असतं शेवटी एका विचाराच्या आणि सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका जनतेने घेतलेली आहे आणि ते दिसून येईल आपल्याला की कशा प्रकारची भूमिका ही जनतेची आहे.